नेक्स्ट आता आपला जो पॉईंट आहे, यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे फंडामेंटल फोर्सेस मधला तो सेकंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सला काय म्हटलं जातं, तर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज EM फोर्स. यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला EM फोर्स सुद्धा म्हटलं जातं. कशाला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सला. So it is also called as EM force, electromagnetic force. This electromagnetic force, which is nothing but between the charges, पॉझिटिव्ह चार्जेस और हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजेच काय आहे, तर ॲक्च्युअली असा फोर्स आहे जो चार्जेसमध्ये असतो. आता हा कोणकोणत्या चार्जेसमध्ये असतो वगैरे. So it is nothing but electromagnetic force. So it is an attractive or repulsive force between electrically charged particles. So it is an attractive or repulsive force. It is an attractive or repulsive force. हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि रिपल्सिव्ह फोर्स आहे बिटवीन द इलेक्ट्रिकल चार्जेस. कशामधला? सो बिटवीन इलेक्ट्रिकल चार्जेस. इलेक्ट्रिकल चार्जेस मधला असणारा हा अट्रॅक्टिव्ह फोर्स पण आहे आणि रिपल्सिव्ह फोर्स सुद्धा आहे. Okay, so it is called an EM force. It is an attractive or repulsive force between electrical charges. Okay. आता याच्यामध्ये काही आपल्याला सायंटिस्ट माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये आता साल काही सायंटिस्ट जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मायकल फॅरेडे. जसं साल दिलेलं आहे बघा, 1791 to 1867. जे मायकल फॅरेडेचा असणारा जो काळ आहे तो दिलेला आहे. त्यानंतर आणखीन एक सायंटिस्ट आहेत जेम्स क्लार्क मॅक्सवेल. यांचे जे असणारा जो कालावधी आहे तो आहे बघा 1831 to 1879. सो मायकल फॅरेडे आणि जेम्स क्लर्क मॅक्सवेल हे दोन सायंटिस्ट आहेत. इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक फोर्सेस वेअर थॉट टू बी इंडिपेंडंट असं पहिलं म्हटलं जायचं, मात्र काही डेमॉन्स्ट्रेशन मांडलं गेलं. ते कोणी मांडलं तर मायकल फॅरेडे जे आहेत आणि त्यानंतर जेम्स क्लर्क मॅक्सवेल. मायकल फॅरेडे 1791 to 1867 आणि जेम्स क्लर्क मॅक्सवेलचं आहे 1831 to 1879. की यांच्यामध्ये इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस वेअर युनिफाईड थ्रू द थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. याच्यामध्ये काय आहे, अकॉर्डिंग टू याच्यानुसार काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक
जे काय फोर्सेस आहेत, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस, ओके, तर ते जनरली कसे आहेत, सेम आहेत. तर यांच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस वेर युनिफाईड थ्रू द थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. Forces are unified through the theory of electromagnetism. काय म्हटलं आपण, ईएम फोर्सला, सॉरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सला ईएम फोर्स असं म्हटलं. हा कसला फोर्स आहे, विच इज अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह आहे. ओके, सो कशामधला, तर इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत त्याच्यामधला असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स पण आहे आणि रिपल्सिव्ह फोर्स पण आहे. जे अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह फोर्स आहे. बट इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स दे आर डिफरंट. ओके, मात्र याच्यावरती मायकल फॅराडे 1791 to 1867 आणि त्यानंतर जेम्स क्लार्क मॅक्सवेल जे 1831 to 1879 यांनी रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस according to him the electric and magnetic forces are unified, okay, through electromagnetism. जे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड कसे आहेत, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम याच्यानुसार ते दोन्ही सेम आहेत. दीज फोर्सेस आर स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे जे फोर्सेस आहेत ते कसे आहेत, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा स्ट्रॉंग आहेत. आता खूप काही डेली एक्झाम्पल आपण बघतो, जसं की फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, त्यानंतर आहे नॉर्मल रिॲक्शन असेल, किंवा टेन्शन इन द स्ट्रिंग असेल. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, नॉर्मल रिॲक्शन असेल, टेन्शन इन द स्ट्रिंग असेल, किंवा कोलिजन फोर्सेस असतील, इलॅस्टिक फोर्सेस असतील, विस्कॉसिटी असेल, म्हणजे फ्लुइड फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला. हे सगळे ईएम इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसच आहेत. ओके, कोणकोणते सांगितले बघा आपण. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज स्ट्रॉंगर कोणापेक्षा, दॅन जीएफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसा आहे, स्ट्रॉंगर आहे. तर इन आवर डे टू डे लाईफ, आपल्या जीवनामध्ये असणारे वेगवेगळे फोर्स आहेत, जसं की फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, फोर्स ऑफ फ्रिक्शन जसं आपण म्हटलं, हा येतो 5 मिनिटात येतो म्हणून सांगा आपण. जसं की काय म्हटलं आपण, फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हटलं. त्यानंतर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल दुसरं कुठलं देऊ शकतो फोर्स ऑफ फ्रिक्शन नंतर, जसं की विस्कोसिटी आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. त्यानंतर आपण म्हटलं विस्कोसिटी आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि विस्कोसिटी झाल्यानंतर नेक्स्ट जो आपण फोर्स वगैरे म्हणतो, की याच्यामध्ये डे टू डे लाईफ मध्ये असणारे डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस आहेत, जसं की फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्यानंतर विस्कोसिटी असेल, नॉर्मल रिॲक्शन असेल, किंवा कोलिजन्स असतील. तर डे टू डे लाईफ मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन, विस्कोसिटी, जसं की एखादं फ्लुइड वगैरे मूव्ह होतं, किंवा नॉर्मल रिॲक्शन, जसं की एखादा पर्सन जर गुणांवरती उभा असेल तर त्या पर्सनमध्ये आणि त्या अर्थमध्ये काय होत असते, नॉर्मल रिॲक्शन होत असते, किंवा कोलिजन बिटवीन टू molecules. Sir, these forces are same as electromagnetic forces. किंवा their nature is same as electromagnetic forces. त्याचं नेचर सेम आहे. कशासारखं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस सारखं सेम याचं नेचर आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग्स असेल, ओके, इलॅस्टिक फोर्सेस असतील, दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट फोर्स आपल्याला बघायचा आहे तो आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स.
ओके, नेक्स्ट फोर्स आपण पाहणार आहोत. या बाजूला कोणता सांगितला? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. पहिल्यांदा आपण कोणता बघितलेला होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलेला होता. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर आपला नेक्स्ट कोणता बघितला आपण? तर नेक्स्ट आपण पाहिलेला होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स नंतर जो आपण नेक्स्ट पाहणार आहोत तो कोणता आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, तिसरा. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणजे याच्या नावामध्येच आहे. द फोर्स विच आर, अशा फोर्स की विच आर बाउंड द न्यूक्लियॉन्स टुगेदर. द फोर्स which bounds the nucleons are called, यालाच आपण काय म्हणणार आहोत? are called strong nuclear force. called strong nuclear force. The force which bonds the nucleons, यालाच आपण काय म्हणणार आहोत? तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता काय आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स? असे फोर्स की जे न्यूक्लियॉन्सला काय करतात? स्ट्रॉंगली बाउंड करतात. आता न्यूक्लियॉन्स म्हणजे काय काय येतं? न्यूक्लियन्समध्ये प्रोटॉन्स असेल, त्याच्यामध्ये असणारा न्यूट्रॉन असेल. न्यूट्रॉनला आणि प्रोटॉनला जे फोर्स बाउंड करून ठेवतात त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. So this is the strongest force that binds the nucleons together inside a nucleus. Okay, so it is a short range. Short range म्हणजे जवळपास 10⁻⁻14 मीटर पर्यंत हा काय असतो? रेंज असतो. So therefore, so it is a very strong attractive force and is charge independent. नेक्स्ट आपण शेवटचा याच्यामधला फोर्स जो आहे तो पाहणार आहोत. चौथा फोर्स जो आहे तो वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स. आता आधी समजून घेऊ की आपण वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे कसं म्हणणार आहे. सो दिस इज द interaction between subatomic particles that is responsible for the radioactive decay of the atoms in particular beta emission. आता जनरली आपण काय म्हटलं तर इट इज इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिएक्टिव्ह डिके ऑफ ॲटम्स. जसं की बीटा इमिशन वगैरे होत असेल. इट इज नॉट अ वीक ॲज द ग्रॅव्हिटेशन फोर्स बट मच वीकर दॅन द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सपेक्षा हा कमी आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सपेक्षा. आणि याची जी रेंज आहे ती जवळपास काय आहे बघा? 10⁻16 मीटर. ओके, सो वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे आपण काय म्हटलं? So it is the force of range 10⁻16 मीटर. आता ह्याचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा जो रेंज आहे तो जवळपास किती आहे? 10⁻16 मीटर इतकी त्याची काय आहे? रेंज आहे. सो इट इज अ वीक न्यूक्लिअर फोर्स. These forces between subatomic particles. These forces are between subatomic particles. Subatomic particles. हा फोर्सेस कुठे असतात? जसे की सबॲटॉमिक पार्टिकल्स असतील. आता कुठले कुठले सबॲटॉमिक पार्टिकल्स? जसे की आपण म्हणू शकतो लाईक अ बीटा डिके. लाईक अ बीटा डिके. जसे की बीटा डिके वगैरे होत असतो त्या ठिकाणी आपण होणारं जे काय त्याच्यामधला सब ॲटॉमिक पार्टिकल्स मधला असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे
त्यालाच आपण काय म्हणतो, वीक न्यूक्लिअर फोर्स. ओके, त्याच्यामध्ये काय आहे वीक न्यूक्लिअर फोर्स मध्ये? सो द रेंज ऑफ वीक न्यूक्लिअर फोर्स इज व्हेरी स्मॉल. त्याची रेंज किती आहे? 10⁻16 मीटर आहे. आता वीक इंटरॅक्शन फोर्स म्हणजे जसं की रेडिओएक्टिव्ह आयसोटोप असेल C13, कार्बन 13 जे आपण म्हणतो, विच इज कन्वर्टेड इंटू N14, म्हणजे न्यूट्रॉन त्याच्यामध्ये तो कन्वर्ट होतो प्रोटॉनमध्ये. सो दिस प्रॉपर्टी युज्ड इन कार्बन डेटिंग टू डिटरमाइन द एज ऑफ द सॅम्पल. ओके, सो बीटा डिके in which nucleus emits an electron. बीटा डिके मध्ये न्यूक्लियस काय इमिट करतो? इलेक्ट्रॉन इमिट करतो किंवा पॉझिट्रॉन इमिट करतो. अँड अनचार्ज पार्टिकल, त्याला आपण न्यूट्रिनो म्हणतो, हे दोन्ही टाकतो. सो देर आर टू टाइप्स ऑफ बीटा डिकेस, बीटा प्लस अँड बीटा मायनस. बीटा प्लस मध्ये काय होतं? प्रोटॉन इज कन्वर्टेड इनटू न्यूट्रॉन. ओके, आणि बीटा मायनस मध्ये काय होतं? न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इनटू प्रोटॉन. So another most interesting illustration of weak forces is fusion reaction. त्याच्यामध्ये in the core of the sun, so during proton are converted into neutron and neutron is emitted due to energy balance. So generally emission of neutron is the evidence that there is a conversion of proton into a neutron or neutron into proton. Okay, so हे कशामुळे होतं? तर ड्यू टू आपला असणारा कुठला फोर्स आहे? वीक फोर्स, याच्यामुळे हे घडत असतं. सो दिस इज अ वीक न्यूक्लिअर फोर्स, जो आपण आता या ठिकाणी म्हटलेला आहे तो. तर बीटा डिके म्हणजे आपण जनरली म्हणू शकतो, बीटा डिके म्हणजे दोन प्रकारचे बीटा डिके असतात. एक असतं बीटा प्लस आणि दुसरा कुठला आहे? बीटा मायनस. बीटा एक प्लस आहे, बीटा एक मायनस आहे. तर हे दोन बीटा डिके होतात. बीटा प्लस मध्ये त्याचं डिके होत असताना, डिसइंटिग्रेशन होत असताना, त्या न्यूक्लियसमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतो. आणि हा जो किंवा पॉझिट्रॉन बाहेर पडत असतो. आणि हा जो बीटा मायनस आहे, याच्यामधून न्यूट्रॉन बाहेर पडतो आणि त्याचं कन्व्हर्जन प्रोटॉनमध्ये केलं जातं. सो दीज आर द सब ॲटॉमिक पार्टिकल्स. त्याच्यामध्ये असणारा हा फोर्स आहे, ज्याची रेंज आहे 10⁻16 मीटर. 4 फंडामेंटल नेचरमधले 4 फंडामेंटल फोर्सेस बद्दल आपण चर्चा केली. फर्स्ट कोणता म्हटलेला मी फंडामेंटल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपण काय म्हटलं? एव्हरी मॅटर ऑफ द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. So F is directly proportional to G m1 m2 upon r square, where G is a universal gravitational constant. त्या G ची व्हॅल्यू आपण किती घेतलेली होती? 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, त्यानंतर आपण त्या G चं कन्व्हर्जन केलं आणि G इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला काय भेटलेला होता? Fr² अपॉन m1 m2. सो त्याचं F न्यूटन मध्ये, r² मीटर स्क्वेअर मध्ये आणि m1 m2 म्हणजे किलोग्राम स्क्वेअर मध्ये. त्यानंतर आपण त्याचं असणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढली. सो G इज इक्वल टू gm/r². G ची किंमत किती होती? 6.67 × 10⁻11. त्यानंतर मास ऑफ द अर्थ 6 × 10⁻24 अपॉन रेडियस ऑफ द अर्थ 6.4 × 10⁻6 त्याचा स्क्वेअर, आणि ते आपलं आन्सर आलं 9.8. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलेलं होतं? तर नेक्स्ट आपण पाहिलेलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट आपण काय पाहिलं होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. काय म्हटलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे? आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज कॉल्ड ॲज अ EM फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सलाच आपण काय म्हटलेलं होतं? इट इज अन EM फोर्स. आता हा कसा EM फोर्स आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशामध्ये असतो? सो इट इज अट्रॅक्शन रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रिकल चार्जेस. आता इलेक्ट्रिकल चार्जेसचा विचार जर केला, लाईक चार्जेस असेल तर काय होतं? अट्रॅक्शन. अनलाईक चार्जेस असतील तर काय होतं? ओके, लाईक चार्जेस असेल तर काय होतं? रिपल्शन. अनलाईक चार्जेस असेल तर काय होतं? अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल. मात्र पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ओके, सो लाईक चार्जेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन होईल. सो
these are attractive or repulsive force between electrical charges. The electrical electric and magnetic forces are different असं सुरुवातीला म्हटलं जायचं. मात्र हिअर मायकल फॅरेडे त्यांचं साल दिले 1791 to 1867 आणि दुसरे सायंटिस्ट आहेत जेम्स क्लार्क मॅक्सवेल. त्यांचे जे साल दिलेले ते 1831 to 1879. त्यांच्यामध्ये काय म्हटलं, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस आर युनिफाईड थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, सो दिस फोर्स इज अ व्हेरी स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसं की फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल किंवा विस्कोसिटी असेल, टेन्शन इन द स्ट्रिंग असेल किंवा कोलिजन असेल, फ्लुइड जे आपण म्हणतो, ओके, स्टॅटिक फ्रिक्शन असेल. सो दीज आर द सेम लाईक EM इन नेचर. ते सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सारखेच आहेत. यानंतरचा आपण नेक्स्ट फंडामेंटल फोर्स जो तिसरा बघितला होता तो कोणता होता, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. पुढचा जो फंडामेंटल फोर्स आहे तो कोणता आपण म्हटलं, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे काय, द फोर्स विच बाइंड्स द न्यूक्लियॉन्स टुगेदर आर कॉल्ड अ स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता हा का आहे तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा सुद्धा कसा आहे, त्याच्या नावाप्रमाणे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट काय म्हटलेलं होतं, वीक न्यूक्लिअर फोर्स. काय, इट इज द फोर्स ऑफ रेंज ऑफ 10⁻16 मीटर. दिस फोर्सेस आर बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स लाईक बीटा डिके. ओके, यानंतरचा नेक्स्ट आणि पुढचा आपला पॉईंट जो बघायचा आहे तो आहे रिअल अँड सिडो फोर्सेस. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण इथे लिहितोय. तर रिअल फोर्सेस आणि काय आहे पॉईंट आपला, सिडो फोर्सेस. तर रिअल फोर्स कशाला म्हणायचं आणि सिडो फोर्स कशाला म्हणायचं हे याच्या आधीच आपण थोडंसं पाहिलेलं होतं. याच्यामध्ये फर्स्ट आपण काय बघू, रिअल फोर्स. ऑल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आर व्हॅलिड इन फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, त्याला आपण काय म्हटलेलं होतं मगाशी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याला मगाशी आपण काय म्हटलं होतं, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स आर व्हॅलिड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. न्यूटनचे जे काय लॉज ऑफ मोशन आहेत ते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होतात, व्हॅलिड होतात. सो इट इज नथिंग बट अ रिअल फोर्स. त्यामुळे आपण हा काय म्हटलेला होता, तर हा एक काय फोर्स आहे, रिअल फोर्स आहे. ओके, सो कन्सिडर आवर सोल्स इनसाइड अ लिफ्ट. व्हेन लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मुव्हिंग अप, म्हणजे ॲक्सिलरेटेड त्याचं अपवर्ड होणार आहे, वी फील अ बिट हेवियर. ओके, जसं की आपल्याला कोणतरी खालीच ढकलायला लागलं आहे, पुशिंग इज अस डाऊन. ओके, सो दिस इज नॉट इमॅजिनरी, नॉट जस्ट अ फिलिंग. वी आर अंडरस्टँडिंग अ वेगिंग स्केल इनसाइड दिस लिफ्ट. So during this time, weighing scale records an increase in weight. Okay. So this is nothing but a real force. जे आपण काय म्हणणार आहे ना, रिअल फोर्स असं म्हणणार आहे. जसं की त्याला आपण काय म्हणतो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. समजा आपण एखाद्या लिफ्टमध्ये बसलो असेल आणि लिफ्ट जर समजा वरती जात असेल, लिफ्ट कुठे जात असेल, समजा वरती जात असेल, तर आपण काय म्हणणार आहे, ज्यावेळी ती लिफ्ट वरती जात असेल, ओके, तेव्हा आपलं असणारं बॉडीचं जे वेट आहे वगैरे ते आपल्याला सडनली काय वाटेल, डिक्रीज वाटेल. आणि जेव्हा लिफ्ट एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन स्टॉप होणार आहे किंवा थांबणार आहे, त्यानंतर आपल्याला जसं की कोणीतरी खाली, म्हणजे वरती येत असताना कोणीतरी खाली आपल्याला पुश केलेलं आहे की काय, असा फोर्स आपल्यावरती ऍक्ट होणार आहे. सो इट इज अ काय आहे तर रिअल फोर्सच आहे. ओके, सो नेक्स्ट आपला पुढचा फोर्स कोणता आहे बघा, सिडो फोर्स. नेक्स्ट जो आपला फोर्स आहे तो कोणता आपण म्हणतो, सिडो फोर्स.
आता सिडो फोर्स जनरली आपल्याला माहिती आहे, इट इज अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. जो कुठं असतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स त्याच्यामध्ये जो फोर्स आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, सिडो फोर्स. आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असणारा फोर्स सिडो फोर्स म्हणजे कसं काय, जसं की टोटल जो वेट आहे एखाद्या बॉडीचे, जसं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. मात्र ऍक्सलरेशन जर डाऊनवर्ड असेल तर एफ इज काय होऊ शकतो, रिलेशन एम इंटू ए. सो वेट इज इक्वल टू mg minus me. So it is non-inertial frame of reference. हे कशामध्ये येतं, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण याचा विचार करतो. सो जसं की आपण समजा एखादा ॲस्ट्रॉनॉट असेल आणि ॲस्ट्रॉनॉट जर समजा एखाद्या असणाऱ्या पर्टिक्युलर सॅटेलाइटमध्ये बसला असेल, ओके, whenever the astronaut which is in a moving satellite he feels weightlessness. तो काय फील करतो, वेटलेसनेस. बिकॉज व्हेनेवर द पर्सन जस्ट स्टँड्स ऑन द फ्लोअर, नॉर्मल रिॲक्शन टेक्स प्लेस, नॉर्मल रिॲक्शन घडत असते, बरोबर आहे का. मात्र जेव्हा एखादा ॲस्ट्रॉनॉट जो सॅटेलाइटमध्ये ऑर्बिटिंग होत असतो तेव्हा मात्र लक्षात घ्या, द बोथ म्हणजे कोण, त्याच्यामध्ये असणारा तो ॲस्ट्रॉनॉट आणि ते असणारं सॅटेलाइट, बोथ आर फ्री फॉलिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दोन्ही कुठं झुकलेले असतात, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. याचा अर्थ काय, दोघांचं ॲक्सलरेशन आहे मात्र ते दोन्हीची डिरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. सो देअरफॉर इट डज नॉट नॉर्मल रिॲक्शन टेक्स प्लेस. ते कुठल्याही, इट डज नॉट एनी वर्क और इट डज नॉट परफॉर्म नॉर्मल रिॲक्शन. ते नॉर्मल रिॲक्शन काय करू शकत नाही त्या ठिकाणी. ओके, तर हे कशामुळं, तर इट इज अ सिडो फोर्स किंवा आपण याला काय म्हणू शकतो. सो वेट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, mg मायनस me. ओके, सो दिस इज नथिंग बट अ सिडो फोर्स, ज्याला आपण सिडो फोर्स असं म्हणतो. सो ड्युरिंग याच्यामध्ये आपल्याला समजा एक एक्सप्रेशन वगैरे आपण सुद्धा पाहू शकतो. अपवर्ड ॲक्सलरेशन असेल तर आपण काय घेणार आहे, वेट mg. जर अपवर्ड ॲक्सलरेशन असेल तर, आणि जर डाऊनवर्ड ॲक्सलरेशन असेल तर ह्या दोन प्रकारचे आपल्याला काय करायचे आहेत. एक तर वेट त्याचं काय होणार, लिफ्टमधलं गेन होईल, किंवा एक तर लिफ्टमधलं असणारं वेट काय होईल, त्याच्यामधलं लॉस होईल. ओके, सो दीज आर द रिअल अँड सिडो फोर्सेस. हेच काय आहेत त्याच्यामध्ये असणारे रिअल फोर्सेस आणि सिडो फोर्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. एक किलो बॅग काढला जा, एक किलो बॅग आण जा. सो दिस इज अ रिअल फोर्सेस अँड त्याला आपण काय म्हणतो, रिअल फोर्स. आणि दुसरा जो आपला आहे तो कोणता आहे, सिडो फोर्स. आता यानंतरचं एक एक्झाम्पल आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ते एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. सो एक्झाम्पल लिहून घ्या सगळ्यांनी. एक्झाम्पल मला होमवर्कला दाखवायचं आहे जे तुम्ही सॉल्व करायचं आहे. ए कार ऑफ मास 1.5 टन, ओके, a car of mass 1.5 ton is running at 72 km/h on a straight horizontal road. ओके, आता एक कार दिले ज्याचं 1.5 टन वजन आहे आणि त्या 1.5 टन वजनाची असणारी जी कार आहे ती जवळपास 72 km/तास या वेगानं हॉरिझॉन्टल रोडवरून धावते. ऑन टर्निंग द इंजिन ऑफ, समजा त्याचं इंजिन जर ऑफ केलं, इट स्टॉप्स इन 20 seconds. तर जवळपास इंजिन ऑफ केल्यानंतर त्या कारला थांबण्यासाठी 20 सेकंद इतका वेळ लागतो. So while running at the same speed on the same road,
समजा ज्यावेळी ती सेम स्पीड आणि सेम रोडवरून जात असेल, द ड्रायव्हर ऑब्झर्व्स अन ॲक्सिडेंट 50 मीटर इन फ्रंट ऑफ हिम. ओके, आता ती इंजिन ऑफ आहे आणि ड्रायव्हरनं जवळपास 50 मीटरवरती एक ॲक्सिडेंट पाहिला असेल. सो ही इमिजिएटली अप्लायज द ब्रेक्स. त्यामुळे ती इमिजिएटली काय करेल, ब्रेक अप्लाय करेल. सो जस्ट मॅनेजेस टू स्टॉप द कार ॲट द ॲक्सिडेंट स्पॉट, कॅल्क्युलेट द ब्रेकिंग फोर्स. मग तो ॲक्सिडेंट स्पॉटजवळ जर त्याला तो मॅनेज करत असेल संपूर्ण ब्रेक, तर त्याचं ब्रेकिंगवरचं असणारा फोर्स किती असेल हे आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन सॉल्व करायला सांगितलेला आहे तुम्हाला. ओके, हा क्वेश्चन सॉल्व करून मला व्हॉट्सअपवरती टाकायचा आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.